नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 11 मिनोचा जलप्रवास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा। अ प्रश्न, मिनो मासोळी कुठे राहायची? उत्तर, मिनो मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची। हा प्रश्न, मीनूला समुद्र का बघायचा होता? उत्तर, समुद्र हा नदीपेक्षा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मीनूला समुद्र बघायचा होता। ई प्रश्न, नदीचे पाणी गढूळ का झाले? उत्तर, मुसळधार पावसात जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले। ई प्रश्न, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? उत्तर, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग लाल, गुलाबी आणि अंजिरी होते। उ प्रश्न, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? उत्तर, इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही म्हणून समुद्राच्या खोलवर अंधार असतो। क्रमांक 2 3-4 वाक्यांत उत्तरे लिहा। अ प्रश्न, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, नदीत खूप खूप निळे निळे थंडगार व स्वच्छ पाणी होते। नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की वरून तळाची वाळू दिसायची। गोल गोल दगड व पोहणारे छोटे मासेही दिसायचे। हा प्रश्न, मीनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर, मुसळधार पावसात नदीचे पाणी गढूळले, मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, कोणीच कोणाला दिसत नव्हते, पाणी वेगाने वाहत होता। या गोंधळामुळे मीनूची व आईची चुकामुक झाली। ई प्रश्न, घोड मासा पाहून मीनूला का हसू आले? उत्तर, घोड माशाचे तोंड घोड्यासारखे होते, त्याच्या पोटाला पिशवी होती, त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती। असा विचित्र मासा बघून मीनूला हसू आले। प्रश्न क्रमांक 3 कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा। अ प्रश्न, समुद्र समुद्र म्हणतात तो आला की? उत्तर, असे मीनू मासोळी स्वतःशीच म्हणाली जेव्हा पाण्याबरोबर गिरक्या घेत ती समुद्रात पोहोचली। हा प्रश्न, त्याचं नाव घोड मासा समुद्र घोडा असे कासव दादा मीनूला म्हणाले जेव्हा तिला घोड मासा पाहून हसू आले। ई प्रश्न, घाबरू नकोस हा तर खेकडा। उत्तर, असे कासव दादा मीनूला म्हणाले जेव्हा खेकड्याला पाहून मीनू घाबरली होती। ई प्रश्न, कासव दादा चला ना माझ्या बरोबर। उत्तर, असे मीनू कासव दादांना म्हणाली जेव्हा त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले। क्रमांक 4 शिंपल्यामध्ये मोती कसा निर्माण होतो? क्रमाने क्रिया लिहा। पहिलं आहे, शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण जातो। हा कण शिंपल्यांमधील असलेल्या किड्याला टोचू लागतो। किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो। तरी बोचणं संपत नाही म्हणून किडा तसाच गुंडाळत राहतो। मग त्यातून छानदार मोती तयार होतो। क्रमांक 5 4-5 ओळींत वर्णन करा। घोड मासा। घोड मासा दिसायला विचित्र असतो, त्याचे तोंड घोड्यासारखे असते, त्याच्या पोटात पिशवी असते, त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात, त्याला समुद्र घोडा असेही म्हणतात। आ खेकडा। खेकड्याचे डोळे बटबटीत असतात, खेकड्याला 6 किंवा 8 पाय असतात, त्याच्या पाठीला कठीण कवच असते, त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात, नांग्यांमुळे त्याचे संरक्षणही होते व त्याला भक्ष्य ही पकडता येतो।
प्रश्न क्रमांक 6 इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा. लहानशी, थोडीशी, छोटीशी, एवढीशी. प्रश्न क्रमांक 7 अ समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. आता या शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे बघा. इवली लहान, मोठे प्रचंड, दूर लांब, गरम उष्ण. प्रश्न क्रमांक 8 विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. बघा टणक मऊ, मागे पुढे, अंधार प्रकाश, लहान मोठे. प्रश्न क्रमांक 8 योग्य जोड्या लावा. मीनू इवलीशी, पाणी खारट, डोळे पटपटीत, पाऊस मुसळधार. प्रश्न क्रमांक 9 खालील शब्द वाचा समजून घ्या. हे शब्द वाचून समजून घ्या. त्यानंतर 10 नंबर प्रश्न तुम्ही मीनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा. ओके, तुम्हाला आईला सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 शंख शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा. यापासून तुम्हाला शोभेच्या वस्तू बनवायच्या आहे. खालील वाक्य वाचा. ही वाक्य तुम्हाला वाचायची आहे. खालील वाक्यांतील काळ ओळखा. आता बघा सूर्य पूर्वेला उगवतो. कोणता काळ आहे? वर्तमान काळ. मला लाडू आवडला. भूतकाळ. आईचा स्वयंपाक झाला होता. भूतकाळ. मी गावाला जाईन. भविष्यकाळ. तू का रडतेस? वर्तमान काळ. मी पोहायला शिकणार आहे. भविष्यकाळ. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.